माझा बाप एका गावचा सरपंच होता. त्यांनी माझे खूप लाड केले. मला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू दिली नाही. आणि तशीच माझी आई, ती सुद्धा माझे सर्व हट्ट पूर्ण करी. माझा बाप सरपंच असल्यामुळे, पाटील असल्यामुळे माझ्या बापाचा त्या गावामध्ये इतका दरारा होता की त्यांना कोणीही घाबरत नसे. त्यांना कोणीही घाबरत नसे. जर कोणी गावाकडं काही जर चुकलंय कोणाचं तर ते माझ्या वडिलांकडे आले तर माझे वडील त्यांचे समजून काढायचे, त्यांच्याशी विचार विनिमय करायचे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करायचे. एवढ्या माझ्या वडिलांचा त्या गावामध्ये दरारा होता. नायगाव माझे गाव. माझी आई, ती सुद्धा माझ्या सर्व हट्ट पूर्ण करत असे. आणि माझी माय जेव्हा जात्यावर पीठ मिळत असे, माझी माय जेव्हा जात्यावर पीठ मिळत असे त्यावेळेस सुद्धा ती असं गाणं म्हणायचे की नायगाव हे गाव, नायगाव हे गाव, नायगावच्या चावडीला सोन्याचा दरवाजा, नायगावच्या गावाला सोन्याचा दरवाजा. सावित्री माझी लाडकीले घरी बापाच्या धोत्राला, सावित्री माझी लाडकीले घरी बापाच्या धोत्राला. माझी माय दाद्यावर पीठ गळे पण नेहमी गाणं काय म्हणायची, सावित्री माझी लाडाची रे घरते बापाच्या धोत्राला, घरते बापाच्या धोत्राला. आणि म्हणते काय की लेक शोभते चातुराला, लेक शोभते चातुराला. असा माझी माय म्हणायची नेहमी जेव्हा खात्यावरती पीठ दळायची. आणि तसा माझी आई सुद्धा, कारण माझे बाबा गावचा सरपंच, त्याच्यामुळे माझी आई माझे सर्व हट्ट पूर्ण करायची. एक दिवस असेच काय झाले, माझी आई आणि मी शिरोळच्या बाजाराला गेलो होतो. माझी आई आणि मी शिरोळच्या बाजाराला गेलो होतो. तिथे मी त्यांना हट्ट पुरवला की आई मला जिलेबी खायची आहे, आई मला जिलेबी खायची आहे. आईने मला जिलेबीचा पुडा घेऊन दिला, आईने मला जिलेबीचा पुडा घेऊन दिला आणि मी रस्त्यात जिलेबी खात बसली. तुम्हा सर्वांना जिलेबी आवडते ना? हो की नाही? म्हणूनच आजच्या काळात गाणं पण आलंय, जिलेबी बाई. हो की नाही? मी रस्त्यात जिलेबी खात बसले आणि तिकडून एक अंग्रेजी गोरा कुठे आला. एक गोरा माणूस आला, तो फार उंच, त्याचे डोळे आणि तो मला बघतो आणि म्हणतो तर नाही, हाय पोरी, अशी रस्त्यात जिलेबी खाऊ नये, कोणी बघतंय आपल्याला. पण ती काय, तिला काय समजत नाही सावित्रीला. सावित्री काय करायची, जिलेबी खात बसायची. मग तिने ते बोलणं ऐकलं की आपल्याला कोणीतरी बघतोय, जिलेबी खातोय. मग तिने काय केलं, तो जिलेबीचा पुडा तसाच ठेवून दिला आणि छान्या लेकरांनी अशी उभी राहिली, छान्या लेकरांनी उभी राहिली. आणि तो गोरा माणूस काय म्हणतो, हे पोरी, हे घे पुस्तक आणि घरी जाऊन बघ. तिने ते बुक घेतलं आणि घरला गेली. घरला गेली आणि आपल्या वडिलांना दाखवते तर ते बुक काय होतं, येशू ख्रिस्तांचं पुस्तक होतं. वडील गावचे सरपंच होते आणि तिला दिलं होतं येशू ख्रिस्तांचं पुस्तक. अंग्रेजी माणूस, मग ते काय केलं, त्यांच्या धर्माचं बुक दिलं. आणि मग काय झालं, जसं त्या पाटलांनी ते बुक पाहिलं त्यांनी ते पुस्तक भरलं आणि गावच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नेऊन फेकलं. मुलगी, असं कोणी नसतं काही दिलं पण खायचं नसतं, तुला माहिती नाही का? मग ती रडायला लागली. तिने परत वडील बाहेर गेले, ढिगाऱ्यावरचं पुस्तक उचललं आणि एका अडगळीच्या खोलीत नेऊन ठेवलं की जेव्हा मला लिहिता वाचता येईल तेव्हा मी ते पुस्तक वाचेल आणि त्यात काय लिहिलंय हे समजून घेईल. अशी सावित्रीची जिद्द होती की जे कोणाला येत नाही ते मी करणार. आणि कसं तिथे लाड करायचं, कारण गावचा पाहिजे. पण दिवसेंदिवस मोठी होऊ लागली. आता सावित्री 9 वर्षाची झाली होती. सावित्री 9 वर्षाची झाली होती आणि सावित्री हे देखील होतं. तिच्याकडे बघून सगळे गावातले लोक म्हणायचे, अगं आता हिचं लग्न कर, आता ही मोठी झाली आहे, पोरीचं लग्न कर, असं तिच्या आईला सारखे गावातले लोक म्हणायचे. पण
सावित्री ही पाटलांची लेक असल्यामुळे तिचे वडील काय म्हणायचे, माझ्या पोरीचं आता सध्या वय नाही, ती काही लग्न करणार नाही आणि माझी पोर ज्याच्याशी लग्न करेल तो पोरगा लाभा देत असला पाहिजे. जो कोणी समाज सुधारणा करणार असेल, या जगाला जग परिवर्तन करणार असेल, असा जर मुलगा तुम्ही शोधून आणून दिला तर मी माझ्या सावित्रीचं लग्न करेन. मग एके दिवशी काय झालं, सावित्री आपल्या सवंगड्यासोबत जिम्मा फुगडी ठेवू लागली आणि तेवढ्या एक स्त्री आली त्यांच्या घरी आणि ती म्हणते काय तुमच्या सावित्रीचं लग्न करायचं आहे का, मी एक स्थळ आणलंय. असं घनकवडीच्या पाटलांची लेक आली सगुणाबाई आणि म्हणते तर काय, मी तुमच्या सावित्रीसाठी सोयरी काढली आहे. सोयरी काढली आहे पुण्याहून. ज्योतिबा नावाचा मुलगा आहे, त्यांच्याशी तिचा विवाह करायचा आहे. सर्वांना स्थळ पटलं आणि सावित्री आणि ज्योतिबा यांचा विवाह झाला. सर्व गावात नायगावमध्ये लंब्या लंब्या गावात पंक्ती बसल्या. पाटलांनी सगळ्या गावाला गाव जेवण दिलं. सगळं गाव आनंदात होतं आणि सावित्रीचा विवाह झाला. सावित्रीचा विवाह झाला. सावित्रीला मंगळसूत्र घालण्यात आलं, पायात जोडवी घालण्यात आली आणि सावित्री सासरी चालली. सावित्री सासरी चालली. सासरी जेव्हा पुण्याला सावित्री पोहोचते तर घरात पोहोचल्या सावित्री चक्क विचार करत असते, हे घर आहे की काय आहे. सावित्री जेव्हा पुण्यामध्ये पोहोचते तिच्या घरी, तिला काय बघायला मिळतं, घरात डावीकडे पुस्तकं,